गुढीपाडव्याच्या सणाला आवर्जून बनवली जाणारी अशी साखरेची गाठी, अगदी पांढरी शुभ्र आणि एकदम भुसभुशीत अशी साखरेची गाठी बनवणार आहोत. नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण गुढीपाडवा विशेष साखरेची गाठी कशी बनवायची हे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. इथे मी साखरेची गाठी बनवण्यासाठी पाऊण कप साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी पाणी घेतलेले आहे, 2 चमचे दूध घेतलेले आहे आणि 1 चमचा तूप घेतलेले आहे आणि कॉटनचा धागा घेतलेला आहे. जो धागा मी भिजवून घेतलेला आहे, ओला करून घेतलेला आहे. आता इथे आपण गॅस लावून त्यावरती एक पॅन ठेवून घेऊया. पॅनमध्ये पाऊण वाटी साखर घालून घेऊया आणि यामध्ये ज्या वाटीने आपण साखर मापून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालून घेऊया. हे मिश्रण आपण बारीक गॅसवरती साखर छान विरघळेपर्यंत हलवत राहणार आहोत. आता इथं तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटात आपली साखर छान अशी विरघळलेली आहे. आता आपल्याला साखरेची गाठी बनवायची आहे. यासाठी आपल्याला या साखरेचा 2 तारी पाक किंवा गोळी पाक बनवून घ्यायचा आहे. आता आपली जी साखरेची माळ बनवणार आहे ती एकदम पांढरी शुभ्र व्हावी यासाठी मी यामध्ये 2 चमचे दूध घालून घेते. आता यालाही आपण व्यवस्थित असे छान मिक्स करून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकताय आपल्या मिश्रणामध्ये या दूध घातल्यानंतर बघा याला बबल्स आले छान आणि फेस आल्यासारखा झालाय आणि आपलं मिश्रण एकदम पांढरं शुभ्र दिसतंय. आता याला आपण 5 मिनिटं अजून असेच हलवत राहणार आहे बारीक गॅसवरती. इथे तुम्ही बघू शकताय मस्त असं आपलं मिश्रण इथं तयार झालेलं आहे. गाठी बनवण्यासाठी इथं आपलं मिश्रण बरोबर तयार झालंय की नाही हे पाहण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये या मिश्रणाचे 2 थेंब घालून बघायचे. जर ते मिश्रण खाली तळाला पाण्यामध्ये आहे असेच राहिले, पाण्यामध्ये जर पसरले नाही तर समजून चालायचे की आपले मिश्रण योग्य झालेले आहे. आता इथं मी गॅस बंद करते. साखरेची माळ बनवण्यासाठी आपण ज्या छोट्या छोट्या वाट्यांचा वापर केलेला आहे त्याला आता आपण तूप लावून घेऊया आणि त्यामध्ये भिजवून घेतलेला कॉटनचा दोरा घालून घेऊया. व्यवस्थित असा तो सेट करून घेऊया. आता यामध्ये आपण वरील तयार झालेले साखरेचे मिश्रण घालून घेऊया आणि व्यवस्थित असे सेट होण्यासाठी ठेवून देऊया. हे मिश्रण अगदी गरम असतानाच वाटीमध्ये किंवा साच्यामध्ये ओतून घ्यायचे. मिश्रण थंड झाले की घट्ट होते आणि एकदम कडक साखरेचा गोळा बनतो. त्यामुळे गरम गरमच मिश्रणाचा वापर इथे आपण केलेला आहे. आता इथं आपले वरील मिश्रण वाट्यांमध्ये घालून झालेले आहे. आता या वाट्या आपण 2 ते 3 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे. आपण खाली तूप लावले होते त्यामुळे हे अजिबात चिकटले जात नाही खाली. हल्ली बाजारामध्ये ज्या गाठ्या येतात साखरेची माळ येते त्या खूप कडक असतात, त्यामध्ये मैद्याचा वगैरे वापर केलेला असतो. आपण इथं फक्त साखरेपासून ही माळ बनवलेली आहे. आता इथं तुम्ही 2 तासानंतर बघू शकताय आपली माळ व्यवस्थित अशी सेट झालेली आहे. खाली तूप लावल्यामुळे याला अजिबात चिकटलेली नाही आहे. आपण हलक्या हाताने त्याला सोडवून घेऊया. इथं तुम्ही सुईचा किंवा पिनचा वापर करू शकता. मी हातानेच याला सोडवून घेतलेले आहे. इथं तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशी आपली साखरेची माळ तयार झालेली आहे. अगदी बाजारात मिळते त्या पद्धतीने इथं आपली तशीच साखरेची माळ बनवून तयार झालेली आहे. अगदी कमी साहित्यात 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली साखरेची माळ बनवून इथं तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता इथं मी पांढरीच साखरेची माळ बनवलेली आहे. तुम्हाला जर रंगीत हवी असेल तर तुम्ही या मिश्रणामध्ये तुमच्या आवडीचा कोणताही फूड कलर घालू शकता. रंगीत साखरेची माळ ही खूप छान दिसते, पण मला पांढऱ्याच कलरची आवडते म्हणून मी इथं पांढरीच ठेवलेली आहे. ती तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची बनवू शकता. हे आपली मस्त अशी बाजारसारखी साखरेची माळ तयार झालेली आहे. किती सुंदर झालेली आहे तुम्ही बघू शकता. आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.